पत्रकारितेचा मूळ धर्म काय असतो? सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं, जनतेच्या बाजूने उभं राहणं आणि सत्याचा शोध घेणं. परंतु जेव्हा एखादा पत्रकार हेच काम प्रामाणिकपणे करतो, तेव्हा त्याला दाद देण्याऐवजी जर त्याच्यावरच संशयाचे जाळे विणले गेले तर समजून जायचं की कुठेतरी काहीतरी गंभीर चुकतंय. 3 ते 4 दिवसांपूर्वी नॉर्वेमध्ये एक घटना घडली. नॉर्वेच्या पत्रकार हेले लिंग यांनी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना काही थेट प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण त्या प्रश्नांची उत्तरं न देताच प्रधानमंत्री तिथून निघून गेले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि भारतात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. एका आंतरराष्ट्रीय पत्रकाराने भारताच्या प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारला. ही गोष्ट आपल्या देशातील तथाकथित मुख्य प्रवाहातील मीडियाला अजिबात पचली नाही. सवयीप्रमाणे हा मीडिया मूळ विषयाला बगल देऊन थेट हेले लिंग यांच्यावरच तुटून पडला. कोणी त्यांच्या पत्रकारितेच्या गुणवत्तेवर संशय घेऊ लागलं, तर कोणी त्यांना थेट गुप्तहेर म्हणून घोषित करून टाकलं. परंतु हा प्रकार इथेच थांबला नाही. हेले लिंग यांच्यावर चिखलफेक करता करता भारतीय मीडियाने आपला मोर्चा थेट जगभरातील पत्रकारितेचे मूल्यांकन करणाऱ्या रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स RSF या आंतरराष्ट्रीय संस्थेकडे वळवला. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स जाहीर करणाऱ्या या संस्थेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. या संपूर्ण वादामुळे आज देशात काही अत्यंत महत्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स RFS ही संघटना नेमकी काय आहे, ती कशी काम करते आणि तिचा इतिहास काय आहे? जर भारताला RSF किंवा इतर पाश्चिमात्य संस्थांच्या मूल्यांकन चुकीचे वाटते, तर आजपर्यंत एकाही भारतीय संस्थेने जागतिक स्तरावर असे स्वतंत्र मूल्यांकन का सुरू केले नाही. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स, ग्लोबल हंगर इंडेक्स, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स यांसारख्या जागतिक निर्देशांकात भारत नेहमीच मागे का राहतो आणि भारत स्वतःचे जागतिक दर्जाचे निर्देशांक का बनवू शकला नाही? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा असे जागतिक अहवाल भारताची वास्तविक परिस्थिती दाखवतात, तेव्हा तेव्हा त्यांना बदनाम करण्याचे काम आपला मीडिया का करतो? आज आपण याच प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सर्वात आधी हे समजून घेऊया की ज्या संस्थेवर भारतीय मीडियाने हल्ला केला ती RSF नेमकी काय आहे. RSF ही एक फ्रान्स मधील संस्था आहे, जिचे पूर्ण नाव आहे रिपोर्टर्स सॅन्स फ्रंटियर्स, ज्याला इंग्रजीमध्ये रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स म्हटले जाते. ही एक आंतरराष्ट्रीय गैर सरकारी आणि नॉन प्रॉफिट तत्वावर चालणारी संस्था आहे, संघटना आहे. या संस्थेची स्थापना 1985 मध्ये फ्रान्स मधील मॉन्टेपियलर येथे 4 पत्रकारांनी एकत्र येऊन केली होती. रॉबर्ट मेनार्ड, रेमी लोरी, जॅक मोलेना आणि एमिलियन झुबेर. आज याचे मुख्य कार्यालय पॅरिसमध्ये आहे आणि जगभरात याचे मोठे नेटवर्क आहे. दुसरा प्रश्न, RSF चे मुख्य काम काय आहे या संदर्भातला आहे. या संस्थेचा मुख्य उद्देश जगभरातील माहितीचे स्वातंत्र्य आणि पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित राखणे हा आहे. मानवी हक्कांच्या जागतिक जाहीरनाम्यातील कलम 19 नुसार प्रत्येक व्यक्तीला मत मांडण्याचे आणि माहिती मिळवण्याचे स्वातंत्र्य आहे. हेच स्वातंत्र्य पत्रकारांना मिळावे यासाठी RSF काम करते. ही संस्था काही महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करते, जसे की पत्रकारांचे संरक्षण, युद्धजन्य परिस्थिती किंवा हुकुमशाही देशांमध्ये अडकलेल्या पत्रकारांना कायदेशीर आणि आर्थिक मदत करणे. ज्या देशांमध्ये सरकार मीडियाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते तिथे सेन्सॉरशिपचा विरोध करणे. धोकादायक भागात काम करणाऱ्या पत्रकारांना बुलेट प्रूफ जॅकेट्स, हेल्मेट्स आणि डिजिटल सुरक्षेचे प्रशिक्षण देणे. बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झालाय की वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स कसा तयार केला जातो. तर प्रत्येक वर्षी RSF जगभरातील 180 देशांमधील पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा अभ्यास करून वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स जाहीर करते. हा इंडेक्स तयार करण्याची एक अत्यंत वैज्ञानिक आणि पारदर्शक पद्धत आहे. ही संस्था केवळ हवेत आकडेवारी गोळा करत नाही, तर ती 5 मुख्य इंडिकेटर्सच्या आधारे मूल्यांकन करते. त्यातलं पहिलं आहे राजकीय संदर्भ किंवा पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट. सरकार मीडियाला किती प्रमाणात नियंत्रित करते किंवा स्वातंत्र्य देते. दुसरं आहे कायदेशीर चौकट म्हणजेच लीगल फ्रेमवर्क. देशातील कायदे पत्रकारांना संरक्षण देतात की त्यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करून त्यांनाच तुरुंगात टाकले जाते. तिसरं आहे आर्थिक संदर्भ म्हणजेच इकॉनॉमिक कॉन्टेक्स्ट. मीडिया हाऊसवर कॉर्पोरेट किंवा सरकारी जाहिरातींचा किती दबाव आहे. चौथं आहे सामाजिक सांस्कृतिक संदर्भ अर्थात सोशो कल्चरल कॉन्टेक्स्ट.
समाजात पत्रकारांकडे कोणत्या नजरेने पाहिले जाते, त्यांच्यावर सामाजिक दबाव आहे का, आणि पाचवा मुद्दा आहे सुरक्षा म्हणजे सिक्युरिटी. सर्वात महत्वाचं म्हणजे संबंधित देशात किती पत्रकारांवर हल्ले झाले, किती जणांना जीवे मारले गेले आणि किती पत्रकार तुरुंगात आहेत. हा सगळा डेटा गोळा करण्यासाठी RSF जगभरातील शेकडो तज्ज्ञ, पत्रकार, वकील आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांना एक सविस्तर प्रश्नावली पाठवते आणि त्या उत्तरांच्या संख्याशास्त्रीय विश्लेषण करून हा निर्देशांक तयार केला जातो. त्यामुळे या संस्थेच्या कामाला जागतिक स्तरावर, अगदी संयुक्त राष्ट्रांमध्ये, UN मध्ये सुद्धा मोठी मान्यता आहे. आता भारतीय मीडिया असा दावा करतोय की RSF ही पाश्चिमात्य देशांची एजंट आहे किंवा भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी काम करते. परंतु हा दावा किती फोल आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला RSF चा इतिहास पाहावा लागेल. RSF ने केवळ भारतासारख्या लोकशाही देशांवरच नाही, तर जगातील सर्वात मोठ्या महासत्तांवर आणि क्रूर हुकुमशहांवरही नेहमीच कठोर शब्दात टीका केली आहे. जेव्हा अमेरिकेने इराक युद्धादरम्यान किंवा अफगाणिस्तान युद्धादरम्यान काही पत्रकारांवर निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला, तेव्हा RSF ने अमेरिकन प्रशासनाचा तीव्र निषेध केला होता. विकिलीक्सचा संस्थापक जुलियन असांजे याच्यावर अमेरिकेने केलेल्या कारवाईचा RSF ने सर्वात आधी आणि सर्वात प्रखर विरोध केला होता. चीनमध्ये जिनपिंग आणि रशियामध्ये व्लादिमीर पुतीन यांच्या राजवटीत ज्या प्रकारे पत्रकारांना गायब केले जाते किंवा त्यांना तुरुंगात टाकले जाते, त्या विरोधात RSF सातत्याने जागतिक पातळीवर आवाज उठवत आली आहे. चीनला तर RSF ने पत्रकारांसाठी जगातील सर्वात मोठे तुरुंग असे म्हटले आहे. सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खशोगी यांची जेव्हा इस्तानबुलमध्ये सौदी दूतावासात निर्घृण हत्या करण्यात आली, तेव्हा RSF ने थेट सौदीच्या राजकुमाराविरोधामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. RSF वर असाही आरोप केला जातोय की यांना चुकीच्या ठिकाणांवरून फंडिंग मिळते. परंतु सत्य काय आहे तर RSF चा आर्थिक अहवाल दरवर्षी सार्वजनिक केला जातो. त्यांच्या निधीचा सर्वात मोठा हिस्सा हा त्यांनी स्वतः तयार केलेल्या पुस्तकांची विक्री, लिलाव आणि वैयक्तिक देणग्यांमधून येतो. तसेच युरोपियन युनियन आणि काही मानवाधिकार संस्थांकडून त्यांना अनुदान मिळते. कोणत्याही देशाच्या अंतर्गत राजकारणाचा प्रभाव त्यांच्यावर पडू नये अशी त्यांची रचना आहे. अशा या 40 वर्षांचा मोठा इतिहास असलेल्या जागतिक संस्थेला आपला भारतीय मीडिया केवळ एका व्हिडिओच्या व्हायरल होण्यामुळे एका रात्रीत बदनाम करायला निघाला, हे अत्यंत हास्यास्पद आणि दुर्दैवी आहे. आता मूळ मुद्द्यावर येऊया. भारतीय मीडिया RSF वर इतका का भडकला आहे? याचं कारण आहे, जेव्हा आरशात स्वतःचा चेहरा विद्रूप दिसू लागतो, तेव्हा चेहरा धुण्याऐवजी आरसाच फोडून टाकण्याची प्रवृत्ती सध्या भारतीय मीडियामध्ये दिसून येते. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये भारताचे रँकिंग गेल्या काही वर्षात सातत्याने घसरत चालले आहे. 180 देशांच्या या यादीत भारत आज 157व्या स्थानावर, अर्थात अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. भारताचे स्थान हे नेपाळ, श्रीलंका आणि अगदी काही आफ्रिकन देशांपेक्षाही खाली गेले आहे. पाकिस्तानपेक्षाही खाली आहे. जेव्हा हे रँकिंग जाहीर होते, तेव्हा आपली प्रसार माध्यमे आणि सरकार काय म्हणतं तर हा भारताला बदनाम करण्याचा आंतरराष्ट्रीय कट आहे. पण आपण स्वतःला देखील विचारले पाहिजे की RSF जे मुद्दे मांडते ते खोटे आहेत का? एक नजर याकडेही टाकूया. गेल्या काही वर्षात भारतात कितीतरी पत्रकारांवर केवळ सरकारवर टीका केली म्हणून UAPA, देशद्रोह किंवा माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. काश्मीरमधील पत्रकार असोत की उत्तर प्रदेश, छत्तीसगडमधील स्थानिक पत्रकार ज्यांनी प्रशासनातील त्रुटी दाखवल्या त्यांना तुरुंगवासाची हवा खावी लागली. भारतातील मोठ्या न्यूज चॅनलचे मालक कोण आहेत तर देशातील मोजकेच उद्योगपती, जे थेट सत्ताधाऱ्यांचे जवळचे मित्र मानले जातात. मग अशा चॅनलवर सरकारला जाब विचारणारे प्रश्न कधीतरी दिसतील का? आज मुख्य प्रवाहातील वाहिन्यांवर जनतेचे प्रश्न जसे की बेरोजगारी, महागाई, गरिबी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांवर चर्चा होते का? नाही. तिथे 24 तास केवळ धार्मिक ध्रुवीकरण, भारत पाकिस्तान आणि विरोधी पक्षांना बदनाम करण्याचे इव्हेंट चालतात. नॉर्वेच्या पत्रकार हेले लिंग यांनी नेमके हेच दाखवून दिले. त्यांनी प्रधानमंत्र्यांना थेट प्रश्न विचारण्याचे धाडस केले, जे धाडस गेल्या 10-12 वर्षात भारतातील एकाही मोठ्या न्यूज अँकरला दाखवता आलेलं नाही. भारतात प्रधानमंत्री फक्त स्क्रिप्टेड मुलाखती देतात, जिथे तुम्ही आंबे कसे खाता, चोखून खाता की कापून खाता यांसारखे प्रश्न विचारले जातात. जेव्हा एखादी आंतरराष्ट्रीय पत्रकार कोणताही पूर्वाग्रह न ठेवता थेट प्रश्न विचारते, तेव्हा आपली व्यवस्था हादरून जाते. आणि म्हणूनच हेले लिंग यांना गुप्तहेर ठरवण्याचा
केविलवाना प्रयत्न केला जातो. आता तुमच्या मनात एक रास्त प्रश्न निर्माण होऊ शकतो. पाश्चिमात्य देशांच्या संस्था पूर्वग्रहाने काम करतात हे जर आपण गृहीत धरले, तर मग भारताने आजपर्यंत स्वतःची एखादी जागतिक संस्था का निर्माण केली नाही, जी जगातील मीडियाचे, भुकेचे किंवा आनंदाचे मूल्यांकन करेल? हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. जर अमेरिकेची फ्रीडम हाऊस, फ्रान्सची RSF किंवा ब्रिटनचे इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट जगभरात मान्यता प्राप्त निर्देशांक तयार करू शकतात, तर 140 कोटी लोकसंख्येचा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आणि महासत्ता बनू पाहणारा भारत स्वतःचा वर्ल्ड फ्रीडम इंडेक्स किंवा ग्लोबल हंगर इंडेक्स का बनवू शकत नाही? याची काही अत्यंत महत्वाची कारणे, कटू कारणे आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे इन्स्टिट्यूशनल ऑटोनॉमीचा अभाव. जागतिक स्तरावर कोणताही निर्देशांक तेव्हाच स्वीकारला जातो जेव्हा तो तयार करणारी संस्था ही पूर्णपणे स्वतंत्र आणि निष्पक्ष असते. भारतात दुर्दैवाने अशी परिस्थिती सध्या तरी नाही. कोणतीही संस्था जर सरकारच्या निधीवर चालत असेल तर ती सरकारच्या विरोधात एक शब्दही लिहू शकत नाही. जर एखाद्या खाजगी संस्थेने किंवा NGOने असा प्रयत्न केला तर त्यांच्यावर ED, CBI किंवा IT धाडी टाकून त्यांचा आवाज दाबला जातो. अशा वातावरणात जागतिक दर्जाची विश्वासार्ह संस्था कशी निर्माण होणार? दुसरं कारण आहे बौद्धिक संकुचितपणा आणि सत्य स्वीकारण्याची भीती. जर भारताने असा जागतिक निर्देशांक सुरू केला तर त्या संस्थेला भारताचेही मूल्यांकन करावे लागेल. समजा भारतीय विचारवंतांच्या एका संस्थेने जगातील प्रेस फ्रीडम इंडेक्स बनवला आणि त्यात त्यांनी अमेरिकेला 50वा नंबर दिला, परंतु वैज्ञानिक निकषांवर भारताचा नंबर 100वा येत असेल तर ती संस्था ते जाहीर करू शकेल का? जर त्यांनी भारताची खरी परिस्थिती दाखवली तर आपल्याच देशातील मीडिया आणि सत्ताधारी त्यांना देशद्रोही ठरवतील. म्हणजेच आपल्याला स्वतःचे मूल्यांकन निष्पक्षपणे करण्याची भीती वाटते. तिसरं कारण आहे थिंक टँक्स वरील सरकारी नियंत्रण. भारतात IIT, IIM आणि JNU सारख्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत. अनेक थिंक टँक्स आहेत, परंतु गेल्या काही वर्षात या संस्थांचे केवळ सरकारीकरण झाले आहे. तिथे संशोधनापेक्षा सरकारच्या योजनांची जाहिरात कशी करता येईल यावरच जास्त भर दिला जातो. जागतिक संस्था बनवण्यासाठी ज्या प्रकारच्या वैचारिक स्वातंत्र्याची गरज असते तीच आपण नष्ट करून टाकली आहे. आणि चौथं महत्वाचं कारण म्हणजे ग्लोबल क्रेडिबिलिटी मिळवण्यात अपयश. समजा उद्या भारताच्या नीती आयोगाने किंवा एखाद्या सरकारी संस्थेने ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स बनवला आणि त्यात भारताला पहिल्या नंबरवर ठेवून अमेरिका, युरोप यांना खाली टाकले, तर जग त्या निर्देशांकाला स्वीकारेल का? अजिबात नाही. कारण जगाला माहिती आहे की ही संस्था भारत सरकारच्या प्रभावाखाली काम करते. पाश्चिमात्य संस्थांचे रँकिंग जग का मानते? कारण त्या संस्था तिथल्या सरकारच्या चुकांवर देखील तितक्याच कठोरपणे बोट ठेवतात, जे भारतात सध्या तरी अशक्यप्राय झाले आहे. आता शेवटच्या आणि काही महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करूया. ज्या आंतरराष्ट्रीय संस्था जागतिक मूल्यांकन करतात त्यांना बदनाम करण्याचे काम आपला मीडिया आणि आपली यंत्रणा का करते? याला मानसशास्त्रामध्ये डिनायल मोड म्हणतात. जेव्हा आपण आपल्या उणीवा सुधारण्यास असमर्थ असतो तेव्हा आपण ती उणीव दाखवणाऱ्यालाच शत्रू घोषित करून टाकतो. सध्याच्या व्यवस्थेला देशातील ऍक्च्युअल डेव्हलपमेंट पेक्षा स्वतःच्या ग्लोबल इमेजची जास्त काळजी आहे. आपण जगाचे विश्वगुरू झालो आहोत हे चित्र देशातील जनतेला दाखवायचे आहे. अशा वेळी जेव्हा एखादी आंतरराष्ट्रीय संस्था किंवा हेले लिंक सारखी एखादी पत्रकार या विश्वगुरू इमेजचा फुगा फोडते तेव्हा या प्रतिमेच्या जोरावर निवडणुका जिंकणाऱ्यांचे धावेदन आणतात. त्यामुळे जनतेचे लक्ष मूळ समस्येवरून विचलित करण्यासाठी मीडिया नावाच्या हत्याराचा वापर केला जातो. मग मूळ प्रश्न बाजूला राहतो आणि ती पत्रकार गुप्तहेर कशी, ती संस्था भारताच्या विरोधात कशी आहे यावरच दिवस रात्र चर्चा रंगवली जाते. जेणेकरून सामान्य जनतेला वाटेल की आपले सरकार खूप चांगले काम करत आहे, परंतु संपूर्ण जगच आपल्या देशाच्या विरोधात कट रचत आहे. हा एक प्रकारचा विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रकार आहे. शेवटी एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. देशभक्ती म्हणजे केवळ सरकारच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणे नव्हे. खरी देशभक्ती देशातील उणीवा मान्य करून त्या सुधारण्यात असते. नॉर्वेच्या पत्रकार हेले लिंग यांनी विचारलेले प्रश्न किंवा RSFने जाहीर केलेली रँकिंग हा भारतावरचा हल्ला नाही, तर तो आपल्या यंत्रणेला आणि आपल्या मीडियाला लगावलेली एक चपराक आहे. जर आपल्याला हे निर्देशांक बदलायचे असतील तर आपल्याला संस्था बदनाम करण्याचे हे घाणेरडे काम थांबवावे लागेल. आपल्याला आपल्या देशातील पत्रकारांना स्वातंत्र्य द्यावे लागेल. देशातील गरिबी, भूकमरी यावर प्रामाणिकपणे काम करावं लागेल.
जोपर्यंत भारतातील मुख्य प्रवाहातील मीडिया सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचे आपले मूळ कर्तव्य विसरून चारण भाटासारखी स्तुतीसुमने गात राहील, तोपर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की अशीच होत राहील. आणि जोपर्यंत आपण स्वतः निष्पक्ष, स्वतंत्र आणि स्वायत्त संस्था निर्माण करत नाही, तोपर्यंत आपल्याला जागतिक मूल्यांकनासाठी इतरांवरच अवलंबून राहावे लागेल.